आम्ही तुझ्या सोबत आहोत. आम्ही तुला तुझं हिरावलेलं राज्य परत देऊ. तुझ्या पित्याच्या गादीवर फक्त तुझा अधिकार आहे. आणि आम्ही तुला वचन देतो की आम्ही रामाला मृत्यूदंड देऊन तुझं राजसिंहासन तुला परत करू. तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. आपल्या हृदयात प्रतिशोधेच्या ज्वालेला विझू देऊ नकोस पुत्रा. तू रामाचा विश्वसनीय आहेस. या विश्वसनीयतेचा उपयोग कर. एकांतात रामाचा वध कर. हे दशानन, माझ्या महाबली पिताश्रींनी मृत्यूसमयी मला हा भेद सांगितला होता आणि आज्ञा दिली होती की मी त्यांच्या चरणांची सेवा करावी. त्यामुळे आपण आमच्यावर दया दाखवून आमची सहाय्यता करण्याची आवश्यकता नाही. आपण स्वतःवर दया करावी. बस, खूप झाला तुझा प्रलाप. तू अजून आमच्या शक्तीला ओळखत नाहीस मूर्खा. जेव्हा आमचा हात खडगाकडे जातो तर आकाशातील लोकपाल भयाने थरथरतात. एका योद्ध्याचं नाव सांग आपल्या सेनेतल्या, ज्याच्याशी लढून आम्हाला आनंद वाटेल, आमची शोभा वाढेल. आपण सत्य म्हणालात. आमच्या सैन्यात असे कुणीच नाही ज्याची आपल्याशी लढताना शोभा वाढेल. नीती म्हणते की प्रीती आणि वैर बरोबरीच्या सोबत करणेच उचित आहे. आपल्यासारखा पापी, कामी, स्त्रीलोभी जो परक्या स्त्रीचे हरण करतो, अशा क्षुद्रासोबत युद्ध करण्यात कोणाची शोभा वाढेल? सावधान अंगद. असा विचार करू नकोस की तू दूत बनून आला आहेस तर आमच्या समोर काहीही बोलशील आणि आमच्या हातून वाटशील. दूताच्याही काही मर्यादा असतात. जर रावणासमोर आपल्या मर्यादा पार केल्यास तर इथेच तुझा अंतिम प्रलाप होईल. दुर्भाग्यवान, जर तुला रावणाची सहाय्यता नको आहे तर हरकत नाही. कमीत कमी रावणाच्या क्रोधाला घाबर. रावण, 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 किती वेळा हे नाव उच्चाराल महाराज? मी हे जाणू इच्छितो की जगात असे किती रावण आहेत. एक रावण तर मलाही ठाऊक आहे, जो महाराज वालींना हरवण्यासाठी पाताळात गेला होता. परंतु त्याला बालकांनी उसळाला बांधून खूप बदडले होते. तेव्हा वालींनीच त्यांच्यावर दया दाखवून सोडवले होते. आणि एका रावणाबद्दल मी ऐकले आहे की सहस्त्रबाहूंनी एका जंतूप्रमाणे त्याला किडा समजून पकडले होते. तेव्हा पलस्थ मुनींनीच त्याला सोडवले होते. एका आणखी रावणाबद्दल सांगायला संकोच वाटत आहे, कारण म्हणतात की माझे पिताश्री त्याला आपल्या काखेत दाबून पूजा करत असत. अशा विविध वीरांमध्ये आपण कोणते वीर आहात महाराज? मूर्ख, आम्ही तेच बलवान रावण आहोत, ज्याच्या भुजांच्या शक्तीला कैलास पर्वत ओळखतो. आम्ही तेच रावण आहोत, ज्याच्या शौर्याला स्वयं उमापती महादेव यांनी मान्य केलं आहे. आम्ही तेच रावण आहोत, ज्याने आपले पुष्परूपी शीर अर्पण करून करून पूजा केली. आम्ही तेच बलवान रावण आहोत, जे चालू लागले की पृथ्वी अशी घाबरते जसे नावेत एखादा हत्ती स्वार झाला असे. अशा जगप्रसिद्ध रावणासमोर तू त्या तुच्छ मनुष्य रामाची गोष्ट करतोस. काय केलं आहे त्याने? वानरांच्या सहाय्यतेने समुद्रावर सेतू बांधला, हेच ना? हीच त्याची प्रभुता आहे. समुद्राला तर पक्षीही ओलांडतात, पण असं करून ते सगळे शूरवीर होत नाहीत. जर तुझा राम असाच योद्धा आहे
तर दूत कशाला पाठवतो संधीसाठी? त्याला शत्रूकडे शांतीदूत पाठवताना लाज वाटत नाही? महाराज, लज्जा तर केवळ आपलाच गुण आहे. श्री रघुवीरांनी हा विचार करून आम्हाला पाठवले की लांडग्याला मारल्याने सिंहाची शोभा नाही वाढत. या कारणास्तव ते आपल्यावर दया करू इच्छितात, परंतु आपण तर दयेस पात्रच नाही आहात. आता आम्ही तुम्हाला श्रीरामांची अंतिम सूचना देऊ इच्छितो. त्यांनी सांगितले आहे की आम्ही तुम्हाला दंड देण्यासाठी लंकेच्या द्वारावर आलो आहोत. ब्रह्मदेवांच्या वराकारणे आपल्याला जो अहंकार झाला आहे त्याच्या नष्ट होण्याचा क्षण समीप आलेला आहे. जर तुम्ही सीतेला घेऊन आम्हा शरण नाही आलात तर आम्ही या पृथ्वीला राक्षसहीन करून टाकू. बस, वानरा! तू तुझ्या जगण्याचा अधिकार गमावला आहेस. पकडा याला आणि याचं शीर कापून याला इथेच जमिनीवर आपटा. आज्ञेचं पालन व्हावं. थांबा. हे आम्हाला त्यांची शक्ती काय दाखवणार? आम्ही तुम्हाला आमची शक्ती दाखवतो. जय श्रीराम. जर तुम्हाला आपल्या योद्ध्यांच्या शक्तीवर गर्व आहे तर आम्ही श्रीरामांतर्फे आपल्या समस्त योद्ध्यांना आव्हान देतो. आम्ही आपले पाय आपल्या या दरबारात रोवतो. जर आपला कोणी योद्धा या पायाला भूमीवरून उचलू शकला तर आम्ही आमच्या स्वामींतर्फे वचन देतो की ते आपला पराभव पत्करून लंका सोडून परत जातील. जय श्रीराम. याचा पाय उपटून याला इथेच आपटा आणि याला रावणाच्या शक्तीचा आभास करून द्या. दुष्ट वानर, तू आमच्याच दरबारात येऊन आम्हाला शक्तीचं आव्हान देतोयस.
मूर्खा, आमचे चरण का धरतोस? चरण धरायचे असतील तर श्रीरामांचे धर, ज्यांच्या चरणांपाशी मुक्तिधाम आहे. आमचे आव्हान इथल्या योद्ध्यांसाठी होते, आपल्यासाठी नाही. आम्ही तर अजूनही सांगत आहोत की जाऊन श्रीरामांना शरण जा, आपले कल्याण होईल. आम्ही तुम्हाला उद्या सूर्योदयापर्यंतचा अवधी देतो, अन्यथा लंकेवर आक्रमण केले जाईल. बंधू, हा मुकुट कोणाचा आहे? हा तर लंका नरेश रावणाचा मुकुट आहे. रावणाचा मुकुट? हो. मला विश्वास आहे की आज रात्री रावणाचे हितचिंतक त्याला समजावण्याची चेष्टा अवश्य करतील. युवराज अंगद रात्रभराचा अवधी त्याला देऊन आले आहे. या एका रात्रीत इतिहास बदलूही शकतो. होय बंधू, परंतु त्या दांभिकाला सद्बुद्धी येईल तेव्हा ना. होऊ शकते, कदाचित येईलही. महाराज विभीषणांच्या गुप्तहेरांनी सूचना दिली की माता कहकसी, नाना माल्यवान व्यतिरिक्त त्याचे सासरे दानवराज मयने सुद्धा युद्ध न करण्याचा परामर्श केला आहे. परंतु तो अहंकारी मान्य करेल यावर मला संदेह आहे प्रभू. आपल्या आज्ञेनुसार आम्ही त्याला नाना प्रकारे सन्मार्गावर आणण्याचा तथा सद्बुद्धी जागवण्याचा पूर्ण प्रकारे प्रयत्न केला, परंतु आमचे कार्य निष्फळ झाले प्रभू. नाही राजकुमार अंगद, तुझे कार्य निष्फळ नाही. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. एक दूताचे दायित्व तू अत्यंत चतुराईने निभावले आहेस. इतिहास तुमच्या या प्रयत्नांना सदैव स्मरण करेल. येणाऱ्या काळात राजदूत आत्मसन्मानाची परिभाषा तुमच्याकडूनच शिकतील युवराज. आम्हास तर हे आवडले की तू आपल्या शौर्याने शत्रू दलाच्या नायकांना आपल्या चरणांशी झुकवलेस. परंतु युवराज अंगद, एका गोष्टीचे आकलन झाले नाही की रावण आल्यानंतर तू तुझा पाय का उचललास? रगडू दिले असतेस त्याचे ही मस्तक. परंतु त्याचा मुकुट तर प्रभूंच्या चरणांशी टाकला होता. जाणतो महाराज सुग्रीव. हे युवराज, हे तर सांग की दशाननाच्या मस्तकाची शोभा, हा राजमुकुट तुझ्या हाताशी कसा लागला आणि कशा प्रकारे भर सभेत तू हा लंकेश्वराच्या मस्तकावरून उतरवून बंधूंच्या चरणाशी कसा टाकला? हे वीर लक्ष्मण, रावणाच्या मस्तकाहून मुकुट उतरवणारे आम्ही कोण आहोत? ते तर स्वयं प्रभू श्रीरामांनी त्याच दिवशी उतरवले होते ज्या दिवशी महाराज विभीषणांना लंकेश्वर घोषित करून त्यांचा लंकाधिपतीच्या रूपात राज्याभिषेक केला होता. धन्य आहात युवराज अंगद. काय अनुकूल वदला आहात. प्रभू, धर्म, अर्थ, दंड, भेद हे नीतीपूर्ण नरेशाचे गुण असतात. त्यांच्याच प्रती मुकुट रूपात धारण करून राजा आपल्या राजधर्माचे पालन करतो. परंतु रावणाने अनीतीच्या मार्गावर अग्रसर होऊन या साऱ्या गुणांचे हरण केले आहे. यामुळेच हे कुशनरेश, रावणाचे ते सारे गुण आपल्या चरणांशी आले आहेत, ज्यांना धारण करण्याचा अधिकार आपण विभीषणजींना प्रदान केला आहे. प्रभू, युवराज अंगद सत्य बोलत आहेत.
रावणाचे मस्तक आता आपल्या बाणांचे लक्ष होण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे. हे दीननाथ, जो कोणी अभागी आपल्या दयेला स्वतःच्या अहंकाराने धुडकावेल त्याच्या विनाशाला आता कोण थांबवू शकेल? परंतु कोणत्या संभावनेमुळे माझ्या मनात ही अपेक्षा होती की रावण आपला शांती प्रस्ताव मान्य करेल. कधी कधी असे वाटते कोणत्या न कोणत्या जन्मात रावण आमचा परमसेवक असणार. तेव्हाच माझ्या अंतःकरणात त्याच्या चुकीला क्षमा करण्याची प्रेरणा असते. महाराज विभीषणांना विचारा की त्यांच्या गुप्तचरांनी कोणती नवी सूचना आणली. रावणाने काय निश्चय केलाय? प्रभू, महाराज रावणाने आता सगळे परामर्श नाकारले आणि निद्रिस्त होण्यास ते शयन कक्षेत देखील गेले आहेत. याचा अर्थ आहे युद्ध. प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा. हे भास्कर भगवंता, मला आशीर्वाद द्या की रणभूमीमध्ये आपला राम आपल्या सूर्यवंशाच्या मर्यादेचे पालन करत विजयी होईल. त्याचे जगणे मरणे दोन्ही रघुकुलाच्या गौरवासाठी वृद्धीचे कारण ठरो. लंकेश्वरांचा विजय असो. महाराज, रामाच्या सैन्याने आपल्या चारही द्वारांना घेरले आहे आणि बाहेरूनच मुख्य द्वार आणि तटबंदीला फार क्षती पोहोचली आहे. महाराज, त्यांनी आपल्या अनेक सुरक्षा चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांच्याद्वारे आकाश मार्गे फेकलेल्या शिलांमुळे नगराच्या अंतर्गतही विध्वंस झाला आहे. महाराज, नगराच्या आत तर पळापळ झाली आहे. इंद्रजितचं काय मत आहे? त्यांचा विचार आहे की आपण आपले द्वार खोलून त्वरित शत्रूंवर आक्रमण केले पाहिजे. आमचाही हाच विचार आहे. सगळ्यात आधी पश्चिमेचं द्वार उघड आणि जशी शत्रूची सेना आपल्या बचावासाठी मागे वळून सामना करेल, पूर्वेचं द्वार उघड आणि प्रहस्ताला सांग की शत्रूच्या सेनेवर तुटून पड. युवराज इंद्रजिताची देखील हीच योजना आहे. महाराज, जा, आक्रमण कर. जशी आज्ञा महाराज. आक्रमण!
थांब वज्रमुष्टी. स्वतः महाराज सुग्रीव, बरे झाले आपण आला. आज पहिल्याच दिवशी मोठा मोती हाती लागला आहे. वज्रमुष्टीच्या प्रहाराने आज तुझे मस्तक तुझ्या खांद्यावर. आज तू जीवित राहणार नाही सुग्रीव. तोंडाच्या वाफा दौडू नकोस. युद्ध कर, युद्ध. वज्रमुष्टीच्या मुष्टी प्रहाराला इंद्राचा मुद्रही सहन करू शकत नाही. या! हर हर महादेव. विभीषण, हा योद्धा कोण आहे जो आपल्या सैन्यावर प्रहारावर प्रहार करत चालला आहे? हा रावणाचा पराक्रमी पुत्र परहस्त आहे. याला वेळीच थांबवले नाही तर हा आपल्या साऱ्या वानर सेनेचा विनाश करण्याची क्षमता ठेवतो. भेकडांनो, कुठे पळत आहात? या शक्तीच्या जोरावर युद्ध करायला आलात? काही हरकत नाही, दुसरा घे. अच्छा, बरं झालं तू आलास. मी तुझीच प्रतीक्षा करत होतो. त्यामुळेच तुझ्या या वानर सेनेला त्रास देत होतो, जेणेकरून तुम्ही दोघे बंधू यांच्या रक्षणासाठी स्वतः याल. ज्यामुळे तुम्हा दोन्ही बंधूंना एकत्र मारणे माझ्यासाठी सोपे होऊन जाईल. तुझा दुसरा बंधू कुठे आहे? त्यालाही बोलाव. मी महाराज रावण पुत्र प्रहस्त तुला परवानगी विना लंकेत येण्यासाठी दंड देऊ इच्छितो. दंड. हे न्यायाधीश, आम्हा दोन्ही बंधूंना वेगवेगळे दंड देणेच तुझ्यासाठी उचित होईल. आधी धाकट्याशी तर लढा, मग जर जीवित राहिलात तर मोठ्या बंधूंचे दर्शनही होईल.
पवन देवतेचा औरस पुत्र हनुमान अंततः तुझा मृत्यू माझ्याच हाती लिहिला आहे. सेनानायक दुर्मुख, हा तुझा फार मोठा गैरसमज आहे. माझा मृत्यू तुझ्या हस्ते नाही, तर तुझा मृत्यू माझ्या हस्ते होईल. जय श्रीराम. जय श्रीराम. काय दुर्मुख मारला गेला? दुर्मुखाला कोण मारू शकतं? असत्य आहे हे. तो तर स्वयं यमाचं मुख आहे. ज्याच्या हातून सहस्त्रकाळ ही काळात सामावला त्याला कोण मारू शकतं? तोच लंकेत पहिल्यांदा येऊन हाहाकार माजवणारा मर्कट अक्षय कुमारचा हंता. महाराज, त्याच हनुमानाने महाबली दुर्मुखचा अंत केला आहे. महाराज, हनुमान तू मला तुझी माया दाखवत आहे. हा रघुवंशींना मायेची आवश्यकता नाही. मायावी तर तुम्ही लोक आहात. अच्छा, तर ह्याला सांभाळ.
निर्लज्जात वानरांची हत्या करीत आहेस तू. तुला जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. बोला, युवराज, फार अशुभ वार्ता आहे. काय वार्ता आहे? युवराज, राजकुमार प्रहस्त प्रहस्त? काय झाले प्रहस्तला? राजकुमार प्रहस्त रणभूमीमध्ये वीरगतीला प्राप्त झाले. नाही आजोबा, प्रहस्तच्या मृत्यूचा प्रतिशोध मी स्वतः घेईन. लक्ष्मणच काय, रामाच्या एकाही बंधूला अयोध्येपर्यंत जीवित सोडणार नाही, जोपर्यंत त्या चारही भावंडांचा वध करून मी प्रहस्तच्या मृत्यूचा प्रतिशोध घेत नाही, मी लंकेत परतणार नाही. नाही युवराज, ही संधी मला द्यावी. महाराज, रामाचा वध करण्याचा प्रथम अधिकार मला द्यावा, कारण त्याने युद्धभूमीत माझ्या पित्याचा वध केला होता. मला माझ्या मातेच्या वचनांचा मान ठेवायचा आहे. माझ्या मातेचा प्रण आहे की जोपर्यंत मी रामाचे शीर कापून आणत नाही, तोपर्यंत आपल्या पित्याचे तर्पण नाही करू शकत. आम्ही तुझ्या मातेच्या भावनांचा आदर करतो वीर मकराक्ष. त्या जसे तुला सांगता आहे तसे कर. केवळ मला एक संधी प्रदान करा. मी युद्धभूमीवर जाऊन तिथे प्रलय आणेन. शत्रूच्या संग्राम क्षेत्रात पोहोचून त्या स्मशान क्षेत्रात बदलेन. प्रतिशोधाची ही अग्नी माझ्या मनात तेव्हापासून धगधगत आहे जेव्हा अरण्यकांडात माझे पिता खर आणि काका दूषणांनी समस्त सैन्यासह आपल्या प्राणांची आहुती दिली होती. नानाश्री, आपल्याला ज्ञात नाही, माझ्या पित्याच्या मृत्यूनंतर आजपर्यंत माझ्या मातेने तिचे स्त्रीधन उतरवले नाही. मृतकाच्या आत्म्यासाठी केले जाणारे श्राद्ध अद्यापही झालेले नाही. माझ्या मातेचा प्रण आहे की ज्या रामाच्या बाणाने तिच्या पतीचे प्राण हरले आहेत, त्याच रामाच्या मस्तकात भरलेल्या जलाने त्या मृतकाच्या आत्म्याचे तर्पण करतील. शपथ आहे मला माझ्या मातेच्या अश्रूंची. मी त्यांचा प्रण अवश्य पूर्ण करेन. रामाचे शीर कापून माझ्या मातेच्या अंतरंगात धगधगणाऱ्या अग्नीला शांत करेन. करशील, अवश्य करशील. वीर मकराक्ष, आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या अंतरंगात धडकता ज्वालामुखी आज युद्धाचा निर्णय निश्चित करेल. जा वीर मकराक्ष, तुझा विजय हो. विजय तर राजाधिराज लंकेश रावणांचा होईल. महाराज!
विभीषण, तो कोण आहे? तो रावण आहे का? नाही नाही, हा रावण नाही. तर मग कोण आहे? हा मकरक्ष आहे. कोण मकराक्ष? हा रावणाचा भ्राता अधिपती खरचा पुत्र आहे. खर? हा तोच खर आहे का जो पंचवटीत होता? हो तोच. त्याच्या मनातही प्रतिशोधाची अग्नी भडकत असेल. अरे, हा तर सर्वांना चिरडत पुढे जात आहे. हे! परंतु अंगदने त्याला रोखले. नाही लक्ष्मणजी, तो परमवीर आहे. एकटा अंगद यासाठी पुरेसा नाही. चांगली गोष्ट आहे. आम्ही स्वतः जाऊ. तू जो कोणी असशील तिथेच थांब. आमच्याशी युद्ध केल्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत. मी मच्छरांशी युद्ध करायला आलेलो नाहीये. कुठे आहे तुझा राम? जा बोलव त्याला. माझे युद्ध केवळ रामाशी होईल. माझा हा प्रण आहे की मी त्याचे शीर कापून माझ्या सोबत घेऊन जाईल. इतका तोंडाची वाफा दवडतो आहेस? कोण आहेस तू? नाव काय आहे तुझे? तुला माझ्या नावाचे काय करायचे आहे? एकदा तुझ्या रामाला माझ्या समक्ष आणून उभं कर. कुठे आहे तुझा राम? हा मूर्ख कोण आहे?